ज्याचे पालक येतील त्यानं जायचं रे, टाइमपास करू नका. गुड इव्हनिंग. लच्छा आवाज येतोय का बघ रे? आवाज येतोय माझा? लच्छा आवाज येतोय का बघ? बाकी कुठे आहेत? गुड इव्हनिंग अनुजल. बाळ आवाज येतोय का बघ रे? यस. आगे जा. मम्मी आली की निघून जायचं रे. आपले काम होतं. बाकी लोक कुठे आहेत रे? चला पटापट. आवाज क्लिअर आहे सगळ्यांचा? या पोरांशी, हे पोरं ऑनलाईन हे दिसले का? हे आवाज देऊ राहिले. त्यानं म्हटलं यस म्हणून. आवाज आला येतोय का? यस म्हणते. हा, त्याला दिसू राहिलं. तू उभी राहिली तर तूही दिसशील द्यायला कोण आहे पोरगी म्हणून. यस. आर्या आवाज येतोय? पट बड़ा देखना वहां से मम्मी जी आ गई तो जा जा. हाँ हाँ तू लक्ष ठेव रे, मम्मी आली जरूर. झालं तिथं नाही येत पोचू राहिला असा. फक्त 6 पोरं प्रेझेंट आहेत. दोन मिनिटं वाट बघतो, सुरू करतो. हा हा मग गुड इव्हनिंग सगळ्यांना. बाळ लक्ष द्या, पप्पा आले तर तसे. चला अनुजल सुरू करायचं का रे? आलेत का कामाचे सगळेजण? हा, अश्मी, आर्या, लच्छा और कोण कोण आहे? प्रिन्स, अश्मी, आर्या, पूर्वा, अनुजल एवढेच आहेत. बाकी लोक कुठे आहेत? हा चल जा आरामशीर. काय? हा बरोबर आहे. यस सुरू करतो मी. लक्ष ठेवशील, तुझी मम्मी आली तर जाशील. सुरू करतो बाळांनो. चॅप्टरचं नाव आहे आपल्या लोकेशन अँड एक्सटेंट. चॅप्टर नंबर 2 आहे हा जिओग्राफी मध्ये. हा जिओग्राफी मध्ये चॅप्टर नंबर 2 आहे. या चॅप्टरचा सेकंड अभ्यास करताना सगळ्यात महत्वाचं आहे सर, लक्षात घ्यायचं आहे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्यायचं आहे वर्ल्डचा मॅप. त्या वर्ल्डच्या मॅपवर तुम्हाला दिसेल की इंडिया आणि ब्राझील कुठे आहे, आणि मग या दोन देशाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. फर्स्ट थिंग, इंडियाचं लोकेशन बघा. हा पूर्ण जर वर्ल्ड घेतला तर हा कंटिनेंट आहे, याला म्हणतात नॉर्थ अमेरिका. हा आहे साऊथ अमेरिका. त्याच्यानंतर हा आहे आफ्रिका. त्याच्यावर जर गेलात तर हा युरोप आहे. युरोप नंतर हा आहे एशिया.
आणि हा आहे ऑस्ट्रेलिया. असे 5 कंटिनेंट तुम्हाला दिसतात. आणि त्या वर्ल्डच्या मॅप मध्ये तुमच्या लक्षात येईल की इंडिया बघा. आता बघा परत आणखी या या मॅपवरून जर इमॅजिनरी ऍक्सेस काढल्या, इमॅजिनरी म्हणजे तुम्ही इमॅजिन केला तर तुमच्या लक्षात येईल बरोबर मधून जाते. कुठे गेलाय सर? एकदम बरोबर मधून जाते एक रेष, जिला म्हटलं होतं आपण इक्वेटर. त्याच्या अगोदरच्या क्लासमध्ये आपण शिकलो हे इक्वेटर. आणि या इक्वेटरच्या वर बरोबर 23 डिग्री सेल्सिअस. आता इक्वेटर 0 डिग्रीवर आहे. इक्वेटर 0 डिग्रीवर आहे. याच्या 23.5 डिग्रीवर टॉपिक ऑफ कॅन्सर. मी तुम्हाला काल बोललो होतो कॅन्सर भारतातून जाते. हे बघा, हा इंडिया तुमचा, इंडियातून ती कॅन्सर जाते. आणि तिसरी सर खाली एक आहे, पण ती पण 23.5 साऊथला दिसते आणि हे नॉर्थला आहे. आणि ही पण जाते, हिचं नाव आहे कॅप्रिकॉन. हा बघा, ही रेंज जाते. एक एक गोष्ट समजून घ्या पाहिजे त्या गोष्टी. पहिली गोष्ट इक्वेटर, दुसरं ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, तिसरं ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. ओके. आणि या सगळ्यांमध्ये तुमच्या लक्षात येईल. आता मग इंडियाचं लोकेशन बघा कुठे आहे. आपण जर असे 4 भाग केले याचे, मी आता थोडंसं आणखी डिटेल करण्याचा प्रयत्न करतोय. ही मधली रेष इमॅजिनरी लाईन इक्वेटर म्हणतो आपण. इक्वेटरच्या मधून जर आणखी एक रेष बघितली तर बघा 4 भाग होतात. हा वरचा भाग नॉर्थ भाग, हा भाग साऊथ भाग. ओके. आणि याच्या पहिल्या क्वार्टरमध्ये पहिला क्वार्टर, दुसरा क्वार्टर, तिसरा आणि चौथा असे 4 क्वार्टर दिसतात आपल्याला, म्हणजे 4 कोपरे दिसतात. आणि याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की इक्वेटरच्या वर आहे म्हणजे साईडला, इकडली साईड ईस्ट साईडला तुम्हाला इंडिया दिसेल. तुम्ही जर वर्ल्डच्या मॅप मध्ये बघितलं तर वेस्ट साईडला, पण साऊथ साईडला तुम्हाला कोण दिसेल? ब्राझील दिसेल. हा बघा ब्राझील दिसेल. आणि हे जर सगळं दिसत असेल व्यवस्थित तर मग तुमच्या लक्षात येईल आपल्याला अभ्यास कोणाचा करायचा. 2 देश आहेत, एक तर ब्राझील आणि दुसरा आहे इंडिया. या चॅप्टर मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? आपल्याला शिकायचं आहे सर त्यांचं लोकेशन काय. आता हे 2 फ्लॅग आहेत, लोकेशन अँड एक्सटेंड होतो असे चॅप्टरचं नाव आहे. एक्सटेंड म्हणजे तो किती दूरपर्यंत पसरलेला देश आहे हे महत्वाचं आहे. इंडियाचा फ्लॅग आहे आणि ब्राझीलचा फ्लॅग आहे. दोन्ही देश जवळपास एकसारखीच प्रगती करत होते, म्हणून या दोघांचं कंपॅरिझन आपल्याला दिलंय. दोघं पण डेव्हलपिंग कंट्रीज आहेत. डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे कुठले सर? की जे प्रगती करतात, अजून प्रगत झालेले नाही आहेत. आणि डेव्हलप कंट्रीज कुठल्या आहेत? तर मग हे अमेरिका सारखा देश, कॅनडा सारखा देश, जापान सारखा देश. इथं कोपऱ्यात आहे जापान कुठेतरी. नॉर्थ कोरिया तर नाही, हा जापान सारखा देश. त्यानंतर चायना पण नाही, आपल्यासारखा चायना आहे. रशिया प्रगत आहे. त्यानंतर हे इथले देश आहेत ना युरोप मधले, हे प्रगत देश आहेत, म्हणजे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत. आपण कशा आहोत? डेव्हलपिंग आहोत, अजूनही काय करतोय? प्रगती करत आहोत. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. आणि दोन्ही डेव्हलपिंग कंट्रीज आहेत. मग त्यांना सांगितलंय, क्ल्यूज दिलेले आहेत. वर्ल्ड लार्जेस्ट पॉप्युलेटेड कंट्री, भारताची सगळ्यात लार्जेस्ट पॉप्युलेटेड कंट्री भारत आहे. आणखी दुसरा क्ल्यूज काय दिलेला आहे की फेमस फॉर स्पायसेस. स्पायसेस म्हणजे मसाल्याचे पदार्थ भारतात भेटतात, असा एक सेकंड पॉईंट दिलेला आहे आपल्या पुस्तकात. आणि तिसरा पॉईंट आहे सगळ्यात महत्वाचा पॉप्युलर जो गेम आहे तो आहे क्रिकेट. हा पण भारतात होतो. हे भारताविषयी क्ल्यू दिलेले आहे. ऍज कम्पेअर टू इंडिया, ब्राझील मध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं दिसतंय सांबा डान्स. ब्राझीलमध्ये एक डान्स आहे, त्याचं नाव आहे सांबा डान्स. शिकवेल मी तुम्हाला. कोण? बरं ठीक आहे. सांबा डान्स. त्या सांबा डान्स नंतर दुसरा आहे नोन फॉर द कॉफी पॉट्स. सगळ्यात जास्त कॉफी तयार होते या देशामध्ये, कॉफी पॉट म्हणतात त्याला, ब्राझीलला. हा. आणि तिसरा भाग महत्वाचा आहे कुठला सर? की फुटबॉल इज पॉप्युलर हियर. इथं देश आहे फुटबॉल पॉप्युलरचा, पॉप्युलर आहे जास्त. तुला फोन लावायचा घरी, घे बोलून घे. आरामशीर बोल आणि बोलवून घे. आप भी लगाना चाहते हो तो लगा लेना. आता महत्वाचा मुद्दा सर, इथून सुरू करतोय चॅप्टरचं नाव किंवा चॅप्टरचा पॉईंट. काय आहे चॅप्टर? आपल्या चॅप्टरचं नाव आहे नेम ऑफ द कंट्री. चॅप्टरचं नाव आहे एक्सटेंड. पहिला आपण बघणार आहे भारताचं, इंडियाचं. भारताचं नाव काय आहे सर? ते म्हणतात रिपब्लिक ऑफ इंडिया. रिपब्लिक ऑफ इंडिया. व्हॉट इज मीन बाय रिपब्लिक? तुम्हाला आता हिस्ट्रीमध्ये, सोशल सायन्समध्ये, पॉलिटिकल सायन्समध्ये शिकवतील रिपब्लिकचा अर्थ. तरी पण सांगतोय, रिपब्लिक मीन्स असा देश. बघा मी काय म्हणतो, रिपब्लिक मीन्स असा देश की ज्या देशाचे
ज्या देशाचे प्रमुख प्रेसिडेंट किंवा पीएम म्हणजे प्राईम मिनिस्टर कोणतरी एक पैकी असेल. सो प्रेसिडेंट कसे निवडले जातात सर? रिपब्लिक म्हणजे सांगतोय मी तुम्हाला, प्रेसिडेंट कसे निवडले जातात? इलेक्शन. कसे निवडले जातात? इलेक्शन. ज्याच्यावर लक्षात घ्या बरं मी करतो, इलेक्शन म्हणजे निवडले जातात. जसं की भारताचे पंतप्रधान कोण आहेत? भारताचे पंतप्रधान पंतप्रधान नाही, भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? मेसेज करा बरं, सांगा बरं कोण आहेत भारताचे राष्ट्रपती? कोण आहेत पटकन? राष्ट्रपती मीन्स प्रेसिडेंट. हु इज प्रेसिडेंट इंडियाचा? कोण सांगेल पटकन? बोललं पाहिजे. सातही जण आहेत, तुम्ही सातही जणांनी बोललं पाहिजे. कोण आहेत इंडियाचे प्रेसिडेंट? कोण आहे इंडियाचे प्रेसिडेंट? यस, द्रौपदी मुर्मू. आर्या म्हणते, गुड बेटा. आता लक्षात घ्या, द्रौपदी मुर्मू यांना निवडून कसं दिलंय? यांना असं म्हटलंय काय की तुम्ही या राष्ट्रपती बना? नाही सर, यांच्यासाठी स्पेशल इलेक्शन झालं आपल्या देशात आणि या इलेक्शन नुसार हे जे हेड आहेत देशाचे हे बसवल्या गेले. रिपब्लिकचा अर्थ असा होतो की ज्या देशाचा हेड तुम्ही निवडून देता, ना की असं की माझ्या मामाचा पोरगा आहे म्हणून मी त्याला प्रेसिडेंट केलं, असं नाही. प्रेसिडेंट कसा बनला जातो सर? बाय द इलेक्शन. आणि मग अशा देशाला की ज्या देशाचा हेड तुम्ही निवडून देता आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या, त्याला म्हणतात रिपब्लिक म्हणतात. ओके, सो भारत कसा आहे? रिपब्लिक ऑफ इंडिया असं नाव आहे भारताचं. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, नेम ऑफ द कॅपिटल. भारताची राजधानी कुठली आहे? न्यू दिल्ली आहे, ना की दिल्ली फक्त. काही लोक दिल्ली लिहितात, दिल्ली नाही सर, न्यू दिल्ली कॅपिटल आहे भारताची. तिसरा महत्वाचा, लोकेशन, एक्सटेंड अँड बाउंड्रीज. आता लोकेशन, एक्सटेंड अँड बाउंड्रीज लक्षात घेताना तुम्हाला लक्षात काय घ्यावं लागतं? इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, मी काय म्हणतोय, लक्ष द्या मी काय म्हणतो. आता हा जो मॅप आहे हा आहे इंडियाचा मॅप, हा आहे इंडियाचा मॅप. आता याचं लोकेशन कसं आहे सर? आपल्याला लोकेशन लक्षात घेताना किंवा एक्सटेंड घेताना काय लक्षात घ्यावं लागतंय की आपल्याला याचा नॉर्थ पॉइंट कुठं आहे, साऊथ पॉइंट कुठं आहे, ईस्ट पॉइंट कुठं आहे. सॉरी, ईस्ट नाही, इकडनं ईस्ट, इकडनं ईस्ट आहे. सॉरी, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड देन साऊथ. याला म्हणतात एक्सटेंड, याला म्हणतात एक्सटेंड. आता एक्सटेंड कसं दिसतंय भारताचं? एक एक गोष्ट बघून घेऊ, एक एक गोष्ट बघून घेऊ. कसं एक्सटेंड आहे सर? नॉर्थ साईडला. आता काय केलंय माहिती काय? परत या नकाशावर आहे आपल्या मेन, तुमच्या लक्षात येईल कोण आहे बघ, आलं कोणी? आरामशीर जा. बाय बेटा. हा, लक्षात घ्या बाळांना, बेटा तो फॅन बंद कर, शेवटचं बटन मार बंद कर. नाही, शेवटचं तिकडनं. हा, बस. लक्षात घ्या, भारत कुठे आहे? तर बघा इथं दिसते भारत, म्हणजे हे दोन लाईन लक्षात घ्यायच्यात भारतासाठी. ही लाईन, ही लाईन, ही आणि ही, या बरोबर चौकटचा तुम्हाला एक्सटेंड सांगायचं आहे भारताचा. आणि ब्राझीलचं पण सेम तुम्हाला सांगायचं, ही चौकट किंवा याचं एक्सटेंड किती आहे, नॉर्थ साईड, साऊथ साईड, अशी गोष्ट. म्हणून सांगताना इथं या एक्सटेंड कडे येऊया आपण, भारताच्या एक्सटेंड कडे येऊया. तर काय दिलंय बघा, इंडिया इज लोकेटेड इन द नॉर्दर्न अँड ईस्टर्न हेमिस्फेअर ऑफ द अर्थ. कुठं आहे तुम्ही? कुठं आहे? परत बघा, एक एक गोष्ट दाखवतो. नॉर्दर्न अँड ईस्टर्न हेमिस्फेअर. हेमिस्फेअर म्हणजे सर जागा. कुठं आहे तुम्ही? एक तर
इकडे लक्ष द्या मी काय सांगतोय. एक तर तुम्ही इक्वेटरच्या वर आहे म्हणजे नॉर्दर्न साईडला आहे, हे तुमचा इक्वेटर, हा तुमचा इक्वेटर या इक्वेटरच्या वरच्या साईडला आहे म्हणजे नॉर्दर्न साईडला आहे म्हणून नॉर्दर्न म्हटलंय त्याने, नॉर्दर्न म्हटलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट काय म्हटलेलं आहे, ईस्टर्न साईड. कुठली साईड, कुठली साईड, ईस्टर्न साईड. आता लक्षात घ्या परत, ईस्टर्न साईड कुठे दिसते तुम्हाला, ईस्टर्न साईड कुठे दिसते सर, इकडे जर बघितलं तर ही ईस्ट आणि वेस्ट, या ईस्टर्न साईडला तुम्हाला इंडियाचं लोकेशन दिसते. ही एक गोष्ट, नॉर्दर्न साईड आहे आणि ईस्टर्न साईड आहे, नॉर्दर्न साईड आहे आणि ईस्टर्न साईड आहे. नॉर्दर्न साईड दिसली का तुम्हाला, नॉर्दर्न साईड म्हणजे वरच्या साईडला एक गोष्ट, आणि ईस्टर्न साईड आहे म्हणजे त्या साईडला भारतीय नकाशाच्या, म्हणून ईस्टर्न साईड आहे. मग पुढचा पॉईंट काय दिला आपल्या पुस्तकात, इट इज लोकेटेड इन द साऊदर्न पार्ट ऑफ द एशियन कंट्रीज. पुढचा पॉईंट, एशिया बघितला आपण मगाशी, येस सर, एशिया कुठं होता, हा बघा, ह्या एशियन कंट्रीज आहेत, हे सगळे एशियन कंट्रीज आहेत. कुठल्या एशियन कंट्रीज आहेत दाखवतो मी एकदा, बघा हे सगळे एशियन कंट्रीज आहेत. बघा इथून रशियाचा अर्धा भाग, कझाकिस्तान, ओके, हे सगळे कुठले आहेत, एशियन कंट्रीज आहेत. आणि या एशियन कंट्रीजच्या साऊदर्न साईडला म्हणजे साऊथ साईडला तुम्हाला कोण दिसतात, इंडिया नावाची कंट्री दिसते, इंडिया नावाची कंट्री दिसते. म्हणून प्रश्न काय, पॉईंट काय बघून घ्या, इट इज द लोकेटेड इन द साऊदर्न पार्ट ऑफ द एशियन कंट्री. कुठल्या भागात दिसते, साऊदर्न पार्टला दिसते एशियन कंट्री. ज्यावर बेटा आरामसे साऊदर्न पार्टला दिसते एशियन कंट्रीच्या. ओके, विथ द हेल्प ऑफ फिगर 2.1 एक्सटेंड मेनलँड ऑफ इंडिया. आता इंडियाचं मेनलँड कसं आहे ते समजून घ्या. हा, आता आपल्याला पुस्तकात तुम्ही जर गेलात तर पुस्तकाच्या एका पेजवर तुम्हाला, सेकंड पेजवर, त्या दुसऱ्या पेजवर दिसेल की हे रिकाम्या जागी दिसेल. अरे आरामशी काय दिसेल बघा, की फिल इन द ब्लँक दिसतील तुम्हाला, आहेत का, तर पुस्तक काढा आणि पेन पेन्सिल हातात ठेवायची. आता पटकन आपल्याला हे भरायचं आहे आणि हे इथं लिहून ठेवा त्या पुस्तकात. IMP किती IMP आहे सर, व्हेरी IMP, खूप महत्वाचं आहे. आता खूप महत्वाचं काय, त्याचं कारण मी नंतर सांगतो, फक्त लिहून ठेवा. आणि त्याचं भरताना हे लिहा तिथं, कसं आहे सर, बिटवीन, आता वाचताना कसं वाचायचं लक्षात घ्या, 8 डिग्री 4 मिनिट्स. बघा ही रेष असते, हिला मिनिट म्हणतात, या झिरोला डिग्री म्हणतात. भारताचा एक्सटेंड कुठं आहे, वर्ल्डमध्ये हा झिरो, या झिरोच्या नॉर्थ साईडला म्हणतो तो. नॉर्थ साईडला कुठं आहे, 4 डिग्री सुरू होते, 4 डिग्री ते 37 असा एक्सटेंड. आणि दुसरं सर नॉर्थ लॅटिट्यूड अँड बिटवीन 68 डिग्री 7 मिनिट ईस्ट म्हणजे या साईडला 40. आता बघा इथून 0 जर धरलं तर इकडे किती येईल तो, की सांगितलं तर 68 डिग्री 7 मिनिट टू 97 डिग्री 25 मिनिट्स असं भारताचं एक्सटेंड तुम्हाला दिसते, अशा भागात दिसते. आणि हे पाठ करायचं आहे. आता काय करायचं आहे, पाठ. पुढच्या लेक्चरला आपण पाठ करायचं आहे, तोंडपाठ करून टाकायचं आहे हे लोकेशन. कारण की याच्यावर विचारलेले आतापर्यंत 7 प्रश्न आहेत. प्रश्न सिंपल आहे. पहिला पॉईंट का, एक्सटेंड किती हे आहे सर त्याचं, एक्सटेंड किती आहे इंडियाचं एक्सटेंड म्हणतो मेनलँडचं, तर त्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. मग 1 लाईनर क्वेश्चन आहे, 1 मार्काला पण क्वेश्चन आलेला आहे. कधी फिल इन द ब्लँक्स म्हणून आलेला प्रश्न आहे, तर कधी पूर्ण एक्सटेंडच विचारलेलं आहे 3 मार्कासाठी. किती एक्सटेंड आहे, काय आहे, हे सगळं विचारलेलं आहे. तर तुमचं लक्ष असावं. परत एकदा लिहून घ्या पटकन पुस्तकात ते सगळ्या गोष्टी. झालं का लिहून झालं असेल तर सांगा पटकन, येस ऑर नो सांगायचं मला, मेसेज कर झालं लिहून म्हणून. हे लिहून घ्यायचं बाळांनो आजच. पुस्तकात तुमच्या त्या फिल इन द ब्लँक्स आहेत ना, त्यात भरायचं आहे सगळं. झालं लिहून, झालं लिहून, यस. आर्या गुड बेटा. अनुजल हे लिहून घ्यायचं आणि IMP लिहून ठेवा त्याच्या साईडला. ते फिल इन द ब्लँक्स आहे ना, ही अशी फिल इन द ब्लँक्स आहे तुमच्या याच्यात. तर हे सगळे फिल इन द ब्लँक्स भरायचे आहे. किती डिग्री किती मिनिट, किती डिग्री किती मिनिट्स, आणि नॉर्थ की साऊथ, या सगळ्या गोष्टी लिहायच्यात. स्विच क्लीन इज गोइंग ऑन.
विच क्लास इज गोइंग ऑन? प्रिन्स, प्रिन्स, बाळ प्रिन्स, तुम्ही कुठले आहात? हा, हा धारापूरचा क्लास सुरू आहे, जिओग्राफीचं शिकवतोय आपण. प्रिन्स, चुकून जॉईन झाला असाल तर बाजूला होऊन जा. चला नेक्स्ट पॉइंट, मेनलँड नंतर आपण येऊया इथं. हे बघा इंडियाचा एक्सटेंड कसा आहे आता लक्षात घ्या. लक्षात घ्या काय सांगितलेलं आपलं इंडियाचं मेनलँड. हा, लक्षात घ्या कुठं कुठं सांगितलेलं आहे एकदा परत सांगतो मी म्हणजे लक्षात येईल की 8 डिग्री 4 मिनिट टू 36 डिग्री 6 मिनिट. 8 डिग्री 4 मिनिट नॉर्थ साईडला, हा इंडियाचा निर्णय आहे. 8 डिग्री 4 मिनिट टू 37 डिग्री 37 डिग्री नॉर्थ. सो हे नॉर्थ साईडला भारत आहे, इथून तर इथपर्यंत एक्सटेंड आहे. हे बघा इथून तर इथपर्यंत एक्सटेंड आहे भारताचं. येस. आणि दुसरी गोष्ट काय सांगितलेलं आहे, साऊथ साईडला काय जातं सर, सॉरी ईस्ट साईडला कुठलं जाते, 86 डिग्री 7 टू 97 डिग्री 25. इथं बघा 86 टू 97 कुठे गेला, इथं बघा हे 100 आहे म्हणजे 96, इथं 97. हा बघा इथून एवढं भारताचं एक्सटेंड आहे. असं आणि असं एक्सटेंड विचारलेलं आहे. हा, एवढं दिलेलं आहे, लक्षात घ्या. लक्षात घ्या. समजते, समजते, समजते. ओके, जाऊ पुढे शिकवू. यस, पुढचा पॉइंट. पुढचा पॉइंट आपल्या पुस्तकात काय दिलाय लक्षात घ्या. इथं या, ते काय म्हणतात आता लक्षात द्या मी काय काय सांगतोय. लक्षात द्या मी काय सांगतोय. हा, शेवटचा पॉइंट आपल्या पुस्तकात दिलेला आहे जो त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे. तो असा दिलेला आहे की इंदिरा पॉइंट इज द साउथ मोस्ट टीप ऑफ द इंडिया. इट इज लोकेटेड ऍट द 6 डिग्री 45 मिनिट नॉर्थ पॅरेलल. या इथं इंडियाच्या लोकेशन मध्ये ते म्हणतात इंदिरा पॉइंट सगळ्यात टोकाचा पॉइंट आहे. कुठं इंदिरा पॉइंट, इंदिरा पॉइंट, इंदिरा पॉइंट सगळ्यात शेवटचा पॉइंट आहे भारताचा आणि सगळ्यात शेवटी आहे तो खाली आहे. विचारलेला प्रश्न आहे विच इज द काय दिलेला आहे तो पॉइंट, विच इज द साउथ मोस्ट टीप ऑफ इंडिया आणि आपल्या पुस्तकात त्याचा आन्सर दिलेला आहे इंदिरा पॉइंट. इंदिरा पॉइंट आणि हे लक्षात घ्यायचं आपल्याला, इंदिरा पॉइंट सगळ्यात टोकाचा आहे इथला. आहे बघा इंदिरा पॉइंट, हा इंदिरा पॉइंट दिसत असेल तर, नाही तर तुमच्या पुस्तकातली इमेज जर काढली तुमच्या लक्षात येईल इंदिरा पॉइंट सगळ्यात साउथ मोस्ट टीप आहे. ओके, एक पॉइंट. दुसरा आणखी काय दिलं आपल्या पुस्तकात की आता म्हणतोय तो त्याचं लोकेशन पण दिलंय 6 डिग्री 45 मिनिट्स नॉर्थ पॅरलल दिसतोय, नॉर्थ साईडला आहे तो, एवढं सांगितलं बाकी काही नाही. ऑब्झर्व द फिगर 2.1, आयडेंटिफाय द कंट्रीज अँड वॉटर बॉडीज अराउंड इंडिया अँड कम्प्लीट द टेबल इन युअर नोटबुक. आता इथं बघा काय म्हणतोय ते ऑब्झर्व करा म्हणते याला आणि याच्यामध्ये काय काय लिहायचं आहे, काय काय सांगायचं आहे त्याला की तो म्हणतोय की हा कंट्रीज कुठल्या आहेत, सीज कुठले दिसतात आणि ओशियन कुठले दिसतात आणि हे सगळं आपल्याला भरायचं आहे या पुस्तकात. आता एक एक गोष्ट मी शिकवतो, उद्या येताना तुम्ही काय करायचं हे लिहून आणायचं. उद्या येताना तुम्ही हे लिहून आणायचं. आपण एक एक गोष्ट मी तुम्हाला दाखवतो, समजून घ्या कुठली गोष्ट कोण्या साईडला आहे आणि मग तुम्ही संध्याकाळी शांत डोक्यानं तो ब्रॅकेट भरायचा आहे किंवा तो पुस्तकातली गोष्ट आहे ना ती भरायची आहे. हा, लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे, नाही आलं तर मी सांगतो पण तुमचं काम आहे लिहिणं. लक्ष द्या मी काय म्हणतो. रेडी, रेडी, हा लक्ष द्या. काय म्हटलंय बघा की हा जर इंडिया आहे तर या इंडियाच्या बघा याच्या दिशा समजून घ्या. पहिले वरची साईड असते नॉर्थ, याच्यामध्ये कोणाचं कन्फ्युजन नसावं, कालच शिकवलंय. त्याच्या खालची साऊथ आहे सर, ईस्ट अँड वेस्ट अशा आपल्या 4 दिशा आहेत. हा,
सो नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट, हा हे पाठ करून ठेवा. मग इंडियाच्या तो म्हणतोय की नॉर्थ साइडला काय काय दिसतात, कुठल्या जमिनी आहेत, एक तर कंट्रीज कुठले आहेत, त्याच्यानंतर सीज कुठले आहेत असले तर, किंवा दुसरं सांगतो तो ओशियन पण कुठले आहेत, आणि असल्यास तर मग रिव्हर कुठले आहेत. हा हे महत्वाचे पॉईंट त्याने विचारलेले आहेत. आपल्या या याच्यामध्ये गेलात तर तुम्हाला दिसते नेबरिंग कंट्रीज, सीज आणि ओशियन. आणखी काय दिलेल्या पुस्तकात आहे का काही, इंडियाज कम्प्लीट टेबल इन वॉटर बॉडीज, हा वॉटर बॉडी शब्द दिले, कंट्रीज आणि वॉटर बॉडी. वॉटर बॉडी म्हणजे समुद्र असेल किंवा नद्या असतील तर सांगा ते. चला एक एक गोष्ट समजून घेऊ, कोण कोण कुठं कुठं आहे. रेडी सब लोग? यस. सगळ्यात पहिलं म्हणतो नॉर्थ साईडला. नॉर्थ साईड म्हणजे वरचा भाग. वरच्या साईडला कुठले देश आहेत रे सर, कुठले देश आहेत? बघा इथून इथून तर या साईडला हा चायना दिसतो तुम्हाला इथपर्यंत. हा बघा हा चायना आहे, हा चायना आहे, हा सगळा चायना आहे सर इथपर्यंत. हा सगळा वरचा चायना आहे. चायना म्हणजे चीन नावाचा देश आहे. हा तर चीनचं लोकेशन कडे आहे सर, नॉर्थ पासून या साईड पर्यंत इथे, म्हणजे ही साईड कुठली आहे, ईस्ट साईडची. हा नॉर्थ ईस्ट साईड पर्यंत अशी दिसते तुम्हाला. महत्वाचं काय सर, याच्या पण अगोदर आपल्याकडे दोन देश दिसतात, ते आपल्या खांद्यावर बसलेले आहेत. हा बघा हा जर भारताचा खांदा असेल तर याच्यावर बसलेला एक नेपाळ आहे आणि एक भूटान आहे. नेपाळ आणि भूटान, नेपाळ आणि भूटान लक्षात ठेवा. नेपाळ कुठं दिसतोय, हा, आणि भूटान दिसतोय हा. नेपाळ हा आणि हा भूटान असे दोन देश आपल्या खांद्यावर बसलेले आहेत. असं जर म्हटलं तर खांद्यावर दोन देश बसलेले आहेत, एक नेपाळ आणि एक भूटान. नेपाळ आणि भूटान, नेपाळ आणि भूटान विचारतात म्हणून सांगतात. विशेष म्हणजे नेपाळ आणि भूटानला कुठलाही समुद्र किंवा नदी लागलेली, समुद्रात लागलेला नाही, त्याच्यामुळे हे लँडलॉक कंट्रीज आहेत. लँडलॉक म्हणजे फक्त जमिनीवर, जमिनीशी आधारित आपले देश आहेत. कुठले कुठले आहेत, नेपाळ आणि भूटान, नेपाळ आणि भूटान, नेपाळ आणि भूटान, नेपाळ आणि भूटान. हा एक गोष्ट. आणखी काय अभ्यास करायचा आहे, नेपाळ आणि भूटान दिसले का सगळ्यांना? यस. ही झाली सर ईस्ट साईड तुमची, ही झाली ईस्ट साईड. आता वेस्ट साईडला घ्यायचं. वेस्ट साईडला सगळ्यात महत्वाचा देश आहे आपल्या साईडला पाकिस्तान. कोण आहे? पाकिस्तान. हे बघा पाकिस्तान इथं दिसतोय पाकिस्तान. हा अफगाणिस्तान किती आहे सर? फक्त अफगाणिस्तान एवढा आहे सर. हे बघा इथून तर इथपर्यंत एवढाच देश फक्त. हे एवढंच आहे ना, हे एवढाच देश फक्त अफगाणिस्तान. आपल्याला अफगाणिस्तान पाकिस्तानच्या मागच्या साईडला आहे, त्याच्यामुळे एवढा अफगाणिस्तान आपल्याला लागलेला आहे. चायना जास्त आहे सगळं, चायना जास्त आहे, पाकिस्तान जास्त आहे, अफगाणिस्तान थोडासा आहे. हा झाला अफगाणिस्तान, सॉरी पाकिस्तान, हा अफगाणिस्तान, चायना, नेपाळ, भूटान हे देश झालेत. समजले का? येस ऑर नो पटकन सांगा. समजले असतील तर हो म्हणा, नाहीतर नाही म्हणा. हो किंवा नाही सांगायचं तुम्ही लोकांनी पटकन. यस, हा हो समजलंय. म्हणते विनीत म्हणते समजलं, लक्ष्या म्हणते समजलंय, अनुजल म्हणते समजलंय, आणि आर्या पण म्हणते समजलं. गुड बेटा. हा आता लक्ष द्या पुढचं. नॉर्थ साईडचे तर आपण नॉर्थ साईडचे आपण देश बघितले आणि सगळ्याच गोष्टी बघितल्या. आता थोडस खाली येऊया. नॉर्थ साईड, नॉर्थ साईडला कुठला समुद्र दिसते का सर? नाही, नॉर्थ साईडला कुठलाही समुद्र नाहीये. नॉर्थ साईडला कोण आहे तर ते म्हणतात नॉर्थ साईडला फक्त एक मोठा पहाड आहे ज्याचं नाव आहे हिमालय. हा हिमालय पूर्ण असा इथपर्यंत तुम्हाला दिसतो. तो नंतर मी उद्या दाखवतो किंवा नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला मी ज्यावेळी शिकवेल वेगळं त्यावेळी सांगेल तो. फक्त एवढं लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? काय लक्षात ठेवायचं की हे आहेत देश आहेत. हा पाकिस्तान, अफगाणिस्तान, चायना, त्याच्या खाली नेपाळ, भूटान हे देश आहेत आपल्याकडे. आता येऊया सर वेस्ट, सॉरी ईस्ट साईडला. ईस्ट साईडला जर आलात, ईस्ट साईड म्हणजे ही साईड आहे भारताची, ईस्ट साईड. ईस्ट साईडला सगळ्यात महत्वाचा देश आहे ज्याचं नाव आहे बांगलादेश. हा दिसतोय का बांगलादेश? हा बांगलादेश असतो. हा असं जर बघितलं तर बरोबर आपल्या बघले तर इथं काकेतच आहे बांगलादेश. आणि गंमत सांगतो सर, सगळ्यात जास्त जमीन बांगलादेश आपल्यासोबत शेअर करतो. सगळ्यात जास्त जमीन बांगलादेश आपल्या बरोबर, बाउंड्रीज बांगलादेशची सगळ्यात जास्त आपल्या बरोबर आहे, किंवा आपली बाउंड्री बांगलादेश बरोबर सगळ्यात जास्त आहे. हे बघा ना, हा बघा हा वेस्ट बेंगॉल नावाचा राज्य आहे, त्याच्यानंतर आपलं सिक्कीम आहे, सिक्कीम नंतर हा आसाम आहे, इथपर्यंत आहे बघा सगळे असं इथपर्यंत. आणि बरोबर या बांगलादेशच्या या साईडला दिसते म्यानमार नावाचा देश. हा बघा हा म्यानमार नावाचा देश दिसते का? दिसते का? हा म्यानमार नावाचा देश.
ओके, तर हे दोन देश तुम्हाला ईस्ट साइडला दिसतात, म्यानमार आणि बांगलादेश. म्यानमार आणि बांगलादेश. हा, आता येऊया सर बघा, आपण असं क्लॉकवाईज जाऊया. पहिलं सांगितलं नॉर्थ साइड. हा, आता जर तुम्ही साऊथ साइडला आलात तर साऊथ साइडला एक महत्वाचा देश दिसतो ज्याचं नाव आहे हा इंडिया, सॉरी श्रीलंका. काय आहे? श्रीलंका. कोण आहे? श्रीलंका. कोण आहे? श्रीलंका. हा बघा खाली आहे श्रीलंका. श्रीलंका एक. आणि गंमत म्हणजे सर, हा चारही बाजूनं कशाने आहे? पाण्याने वेढलेला आहे, समुद्रात आहे. भारताची लँडलॉक सॉरी वॉटरलॉक कंट्रीज आहे. हा, याच्यामध्ये पण पाणीच आहे. भारताला जायचं असेल तर पाण्या पार करूनच जावं लागतं. एक. हा, एक. दुसरी गोष्ट, या साईडला एक मालदीव नावाचा देश आहे. इथं दिसते तुम्हाला, इथं येतो कुठं. मालदीव नावाचा देश आहे, दिसते का याच्यात? बघू आपण, नाहीतर मग मालदीव नावाचा देश दिसते का? इथं श्रीलंका दिसते. हा मालदीव आहे, दाखवतो. थांबा दाखवतो. काय बघा, हा बघा मालदीव नावाचा देश. हा पाण्यात आहे. हा श्रीलंका, हा मालदीव, हे दोन देश दिसतात आपल्याला. भारताच्या बरोबर जवळ हा भारत आहे. हा भारत आहे. या भारताच्या बरोबर इथं दिसते मालदीव आणि श्रीलंका. मालदीव आणि श्रीलंका हे विचारलेले आहेत म्हणून सांगतो तुम्हाला. साऊथ साईडला मालदीव आणि श्रीलंका दोन्ही पण वॉटर लॉक कंट्रीज आहेत. चारी बाजूने वॉटरनं वेढलेल्या अशा कंट्रीज आहेत. हा, वॉटर लॉक कंट्रीज आहेत मालदीव आणि श्रीलंका. समजते? हा, चला पुढे जाऊ. त्याच्यानंतर सर या वेस्ट साईडला कुठल्या कंट्रीज आहेत? वेस्ट साईडला आला तर कुठली कंट्रीज तर नाहीये, पण हा या वरच्या साईडला आला तर पाकिस्तानची बॉर्डर आपल्या देशाला कव्हर करते. हा वरचा भाग आहे पाकिस्तानचा, इथं पाकिस्तान. हा, आता सर कसं लक्षात ठेवायचं? इकडे बघा, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. त्याच्यानंतर नॉर्थ ईस्ट, साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट, नॉर्थ वेस्ट. समजते का? हे चार कंट्रीज आहेत. आता असंच फक्त मॅपवर ठेवायचं. आता बघा, भारताच्या जर नॉर्थ ईस्टला म्हटलं तर या साईडला, तर बघा या साईडला, हे जर असं धरलं असं घेतलं तर हे बघा हे देश असे लक्षात ठेवायचे. आता तुमच्या लक्षात येईल की वरच्या साईडला कोण देश आहेत, या साईडला कोणते देश आहेत, या साईडला कोणते देश आहेत, या साईडला आणि साऊथ साईडला आणि नॉर्थ ईस्टला. हा, सो नॉर्थ वेस्टला पाकिस्तान दिसतोय आपल्याला ठळकपणे. पाकिस्तानच्या वर दिसतोय आणखी अफगाणिस्तान, हे नॉर्थ वेस्टला दिसतात आपल्याला. ओके, ईस्ट साईडला सॉरी वेस्ट साईडला कुठलाही देश दिसत नाही. वेस्ट साईडला आपल्याकडे एक समुद्र आहे ज्याचं नाव आहे अरेबियन सी. आता हे देश झाले की आपल्याला तो तेच बघायचा. हा, चला आता देश सगळे संपले आपल्याकडचे. किती देश आहेत मोजायचे आणि मला उद्या सांगायचे तुम्ही लोकांनी किती देश होते ते सांगायचे मला. हा, हे सगळं आपल्याला लिहायचं आणि समजून घ्यायचं. आता आपल्याला कंट्रीज जर संपल्या सर आता आपल्याला करायचं आहे सीज किती आहेत. सी म्हणजे समुद्र किती दिसतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवायची आहे की भारताकडं दोन सीज दिसतात सर. एक आहे बे ऑफ बेंगॉल, तो ईस्ट साईडला आहे. तर अरेबियन सी ईस्ट साईडला, सॉरी ईस्ट नाही वेस्ट साईडला आहे. अरेबियन सी ईस्ट साईडला आहे. बे ऑफ बेंगॉल दोन्ही पण भारताला चिकटून आहेत, एकदम चिकटून आहेत भारताच्या. बघा इथून असे 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 हे सगळे, एवढी सगळी किनार किंवा एवढा सगळा एरिया भारताशी संलग्न आहे, चिकटलेला आहे अरेबियन सी ना बे ऑफ बेंगॉल. बे ऑफ बेंगॉल कोण्या साईडला आहे बघून घ्या आणि अरेबियन सी कोण्या साईडला आहे बघून घ्या. मी परत सांगतोय, हे प्रश्न विचारलेले आहेत म्हणून तुम्हाला शिकवतोय. ओके, समजतंय? सी समजलेत. आणि एक सगळ्यात महत्वाचं, आता ओशियन कुठला आहे? सगळ्यात मोठा ओशियन आहे इंडियन ओशियन, जो आपल्या साऊथ साईडला आहे. साऊथ साईडला आहे. या इंडियन ओशियनला हिंदीत हिंद महासागर सुद्धा म्हणतात. इंडियन सी म्हणतात किंवा हिंद महासागर म्हणतात. तो महासागर खाली आहे साऊथ साईडला. दोन उपसागर आहेत आपल्याकडे, एक बे ऑफ बेंगॉल म्हणजे बंगालचा उपसागर आणि एक आहे अरेबियन सी म्हणजे अरबी समुद्र. अरबी समुद्र या साईडला आहे, बे ऑफ बेंगॉल या साईडला आहे. साईड समजून घ्या, ईस्ट आणि वेस्ट. वेस्ट साईडला अरेबियन सी, ईस्ट साईडला बे ऑफ बेंगॉल आहे. कसंही करा, काही करा, पण पाठ करा. हे सगळ्या गोष्टी प्रश्न विचारल्या जातील, अभ्यास करावा लागेल. चला पुढचं
आता सगळ्यात महत्वाचं थोडंसं आणखी राहिलंय तेही शिकवून देतो, म्हणजे मग हा पॉईंट इंडियाचा क्लिअर होऊन जाते. इंडियाच्या बाबतीत आपला एक पॉईंट क्लिअर होऊन जाते. साईट समजल्यात, देश समजलेत, त्याचं एक्सटेन्शन समजलं इंडियाचं. एक्सटेन्शन नंतर आपण आता येऊया पुढच्या पॉईंटकडे. आपल्या पुस्तकात काय दिलंय ते समजून घेऊ. ईस्ट साईडला बघितलं आपण कोण कोण भेटलेत, नेबरिंग कंट्रीज सीज, आणि हा ब्लॉकेट तुम्हाला भरायचा आहे आणि याला आयएमपी करून ठेवायचा आहे. प्रश्न विचारलेला आहे 1-2 वेळा, सो तुम्ही अभ्यास करायचा आहे. कसे करता मला माहित नाही, पण केलं पाहिजे. कराल तर मार्क भेटतील, नाही तर नाही भेटणार. पुढचा देश ज्याचं नाव आहे ब्राझील. आता ब्राझील जर बघितला तर ब्राझील कुठल्या टप्प्यात येतोय, तर एक तो तर आहे इक्वेटरच्या बरोबर खाली किंवा इक्वेटरवर राहायचं. बघा हा इक्वेटर आहे, इक्वेटर, आणि तिथे तुम्हाला दिसतो ब्राझील. एक गोष्ट. दुसरी कुठं दिसत आहे सर, हा वेस्ट आणि ही सॉरी ईस्ट आणि ही वेस्ट साईडला दिसतोय तुम्हाला एक्सटेन्शन देतो. म्हणून आपल्या पुस्तकात काय दिलंय ते समजून घेऊ, की नेम ऑफ द कंट्री, या देशाचं नाव आहे फेडरेटिव्ह रिपब्लिक ऑफ ब्राझील. फेडरेशन दिलेलं आहे. आता फेडरेशनचा अर्थ सांगेल मी तुम्हाला, की त्याच्यात 2 राज्य, काही राज्य असतात सोबत त्याच्या, आणि फेडरेशन म्हणतात त्याला. फेडरेशन रिपब्लिक ऑफ ब्राझील असं म्हणतात. नेम ऑफ कॅपिटल आहे ब्रासिलिया. ब्रासिलिया पाठ करून ठेवायचं आहे. विचारलेल्या ब्रासिलियावर 2-3 प्रश्न, एक तिथे सांगतात की मॅप मध्ये ब्रासिलिया दाखवा, मॅप देतात आणि मॅप मध्ये ब्रासिलिया सांगा म्हणतात. लोकेशन सांगा ब्रासिलियाचं, आणि असं सांगत नाही ब्रासिलियाचं, ते सांगतात कॅपिटल ऑफ ब्राझील्स, आणि मग ते सांगतात त्याचं नाव सांगा आणि ते कुठं लोकेशन आहे ते सांगा. तो विचारलेले प्रश्न लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, लोकेशन, एक्सटेंड अँड बाउंड्रीज. सम पार्ट्स ऑफ ब्राझील लाय इन द नॉर्दर्न हेमिस्फिअर while most of the lie in the southern hemisphere. तो काय म्हणतोय, इकडे लक्ष द्या परत. हा खूप सारा पार्ट, मोस्ट ऑफ द पार्ट्स कुठं आहे, साऊदर्न हेमिस्फिअर मध्ये. बघा हा नॉर्थ हेमिस्फिअर आणि हा साऊथ हेमिस्फिअर, कारण की इक्वेटर इथं आहे, इथं इक्वेटर आहे, बघा इक्वेटरची लाईन ही अशी झाली इथनं. हा साऊथ पार्ट, हा नॉर्थ पार्ट. थोडासा पार्ट नॉर्थ साईडला आहे आणि जास्तीत जास्त पार्ट साऊथ साईडला आहे. म्हणून काय म्हटलंय पुस्तकात, काय म्हटलंय की सम पार्ट्स ऑफ ब्राझील लाय इन द नॉर्दर्न हेमिस्फिअर व्हाईल मोस्ट ऑफ द पार्ट, जास्तीत जास्त पार्ट कुठं आहे साऊदर्न हेमिस्फिअरला आहे. कन्फ्युजन आहे कोणाला, कन्फ्युजन आहे का, नाही. पुढचा पॉईंट महत्वाचा आहे, ऑल्सो इट लाय इन द वेस्टर्न हेमिस्फिअर इन नॉर्दर्न पार्ट ऑफ द साऊथ अमेरिकन कंटिनेंट. कुठं आहे, वेस्टर्न हेमिस्फिअर इन द नॉर्दर्न पार्ट ऑफ द साऊथ अमेरिका कंटिनेंट. परत या, साऊथ अमेरिका कंटिनेंट मी सांगितलं होतं बघा, हे नॉर्थ अमेरिका आणि हा आहे साऊथ अमेरिका, आणि साऊथ अमेरिकेच्या नॉर्दर्न साईडला तुम्हाला हा देश दिसतोय. साऊथ अमेरिका दिसली तर याच्या नॉर्दर्न साईडला तुम्हाला कोण दिसतोय, हा देश दिसतो ज्याचं नाव आहे ब्राझील. कोण आहे, ब्राझील. ब्राझील आफ्रिकन देश नाहीये, जरी तिथले लोक काळे सावळे दिसत असले तरी तो ब्राझील आफ्रिकन देश नाहीये, तो साऊथ अमेरिकेमधला एक देश आहे, जो साऊथ अमेरिकेच्या नॉर्दर्न साईडला दिसतो. साऊथ अमेरिका हे पूर्ण खंड, कंटिनेंट म्हणतो, त्याच्या नॉर्दर्न साईडला तुम्हाला दिसतो. म्हणून पुस्तकात दिलाय, इट लायज इन द वेस्टर्न हेमिस्फिअर इन द नॉर्दर्न पार्ट ऑफ साऊथ अमेरिकन कंटिनेंट. साऊथ अमेरिकन कंटिनेंट. चला पुढं, विथ द हेल्प ऑफ डायग्राम एक्सटेंड करा म्हणते त्याचं, आणि त्याचं लोकेशन सांगा. आता हे लोकेशन साठी पुस्तक उघडा आणि पटकन हे लिहून टाका तिथं. हे बघा, हे रिकाम्या जागा भरायच्या आहेत आपल्याला आणि हे लिहायचं, पटकन लिहून काढा. चला पटकन लिहून काढा हे, आणि त्याच्या शेजारी आयएमपी लिहून ठेवा. इथं आयएमपी लिहा, विचारलेला एक्सटेंड, आणि हे लिहून काढा त्याच्या जागी. काय आहे, मेनलँड 5 डिग्री 15 मिनिट नॉर्थ टू 33 डिग्री 45 मिनिट साऊथ लॅटिट्यूड अँड 34 डिग्री 47 मिनिट वेस्ट टू 73 डिग्री 48 मिनिट वेस्ट लॉन्जिट्यूड. असं त्याचं एक्सटेन्शन आहे. कोणाचं, ब्राझीलचं. लिहून काढा. मी आणखी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करीन मी, तुम्ही लिहून काढा व्यवस्थित.
झालं की सांगायचं हो किंवा नाही. झालं की सांगायचं हो किंवा नाही. हा, मी वाट बघतोय. सांगायचं मला, झालं असेल तर हो म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं. यस. यस सर, झालं. ओके, अनुजल म्हणते झालं. बाकीचे लोक बाळांनो लिहून घ्या. अनुजल आणि एमपी कर बरं. याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत मी शेवटी, सगळ्यात शेवटी प्रश्न दाखवेल तुम्हाला, किती प्रश्न विचारलेले आहेत, काय विचारलेले आहेत आणि कसे आहेत ते. चलो लक्ष द्या आता मी काय म्हणतो. हा, हे जर झालं असेल तर आता परत आपण येऊया थोडस या पॉईंटकडे. आपल्या पुस्तकात सांगितलंय ब्राझील आयडेंटिफाय करा, त्याच्या नेबरिंग कंट्रीज बघा आणि ओशियन बघा कुठले आहेत. चला आपण येऊया मेन ब्राझीलच्या मॅपकडे. आता ब्राझीलचा मॅप समजताना थोडस व्यवस्थित समजून घ्या. काय म्हटलं होतं आपण की ब्राझीलच्या मॅपच्या नॉर्दर्न साईडला, हे बघा लक्ष द्या मी काय म्हणतो, नॉर्दर्न साईडला एक रेष जाते, त्याचं नाव आहे इक्वेटर. हा बघा इक्वेटर इथून जाते, इक्वेटर गेली अशी, हे बघा इक्वेटर आहे, इक्वेटर गेली 0 डिग्रीवर. ओके, त्याच्यामुळं थोडासा भाग कुठं आहे, नॉर्दर्न साईडला आहे त्याचा ब्राझीलचा, आणि जास्त मोठं पार्ट कुठला आहे, साऊथ साईडला आहे. आता आपल्याला बघायचं पहिलं परत दिशा बघायच्या. हा, आपण दिशा बघताना काय सांगितलं होतं, डायरेक्शन बघताना वरची डायरेक्शन नॉर्थ, खालची साऊथ, ही ईस्ट आणि ही वेस्ट. परत चला सर नॉर्थ साईडला कुठले देश आहेत बघून घेऊ. हा, नॉर्थ साईडला जर गेलं तर आपल्याला दिसते कोलंबिया नावाचा देश, व्हेनेझुला नावाचा देश, गुयाना नावाचा देश, हा सुरानाईन्स अंतराय, फ्रेंच गुआना, असे 4 देश दिसतात आपल्याला वर नॉर्दर्न साईडला. तुम्ही जर आणखी एक गोष्ट लक्षात घेतली, पाठ करण्याची गरजच नाही की याचा नॉर्दर्न पार्ट थोडासा कशात आहे सर, समुद्रात आहे. नॉर्थ अटलांटिक ओशियन हा सगळ्यात मोठा ओशियन आहे, जो त्याचा कुठला भाग, ईस्टर्न साईड पुरी कव्हर करून घेतो. हा, हे बघा नॉर्थ ईस्ट साईड पण त्याची कव्हर करतो, ईस्टर्न साईड पण कव्हर करतोय, आणि ही पण साईड इथपर्यंत तुम्हाला हा समुद्र दिसतो, ज्याचं नाव आहे अटलांटिक महासागर, अटलांटिक ओशियन. अटलांटिक ओशियन मध्ये वरच्या साईड नॉर्थ अटलांटिक, खालचा आहे साऊथ अटलांटिक. आहे एकच, आहे एकच, लक्षात ठेवायचं आहे एकच, पण आहे. ओके, इक्वेटर नॉर्थ पार्ट, ईस्ट पार्ट मध्ये काहीच नाही आहे, ईस्ट पार्ट मध्ये सगळा समुद्र आहे, लक्षात ठेवायचं अटलांटिक महासागर आहे, बस खतम का. खाली आलात की साऊथ साईडला, साऊथ साईडला उरुग्वे नावाचा देश आहे, हा जो फुटबॉलसाठी प्रसिद्ध आहे, उरुग्वे. तुम्ही जर आलात इकडं तर वेस्ट साईडला बघितलं, वेस्ट साईडला बघितलं तर इथं अर्जेंटिना नावाचा देश आहे, तोही पॅराग्वे, बोल्विया आणि पेरू नावाचा देश आहे. पेरूचं बघा कंट्री, पेरू इथं पण दिसतो आणि इथं पण आहे, तो हा सगळा लँडलॉक कंट्रीज आहे पेरूचा. लँडलॉक कंट्रीज आहे तेवढ्या, हा ओशियन आहे आणि ह्या लँडलॉक कंट्रीज आहेत. पाठ करून ठेवावं लागतील तुम्हाला. हा, या देशामध्ये याला फक्त एकच समुद्र दिसतोय, त्याचं समुद्राचं नाव आहे अटलांटिक ओशियन. परत परत पाठ करून ठेवा, अटलांटिक ओशियन कोण्या साईडला आहे, ईस्ट साईडला आहे. वेस्ट साईडला मात्र देश आहेत ज्याचं नाव आहे उरुग्वे, अर्जेंटिना, पॅराग्वे, बोल्विया, पेरू, कोलंबिया, व्हेनेझुएला, गुआना, सुरवाईन तिचं नाव मला असं दिसत नाहीये, आणि आहे काय फ्रेंच गुआना, अशा नावाचे देश आहेत. कसे करता अभ्यास तुम्ही ठरवा आणि या गोष्टीचं करा. समुद्र मात्र एकच आहे, ओशियन मात्र एकच आहे. सो या चॅप्टर मध्ये किंवा या पॉईंट मध्ये तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल की नॉर्थ साईडला कुठलेच नेबरिंग कंट्रीज आहेत किंवा ओशियन आहे, वेस्ट साईडला, साऊथ साईडला आणि ईस्ट साईडला. आपण बघितलं ईस्ट साईडला महत्वाचा कुठला आहे, याचं नाव आहे अटलांटिक ओशियन आहे. पाठ करून ठेवा अटलांटिक ओशियन तुम्ही. हा, कोण्या साईडला आहे, ईस्ट साईडला दिसतोय, कोणाच्या, ब्राझीलच्या. हा ब्राझील नावाचा देश आहे, याचं एक्सटेन्शन बघा किती मोठं आहे. हा, पुढे हाय प्रश्न की एक्सटेन्शन कोणाचं मोठं आहे कोणाचं जास्त आहे, याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत कम्पॅरेटिव्हली स्टडी मध्ये. हा, बघा ना इथून हा किती सुरू होतो की 70 ना, म्हणजे इथून सुरू होतो, इथून सुरू होतो आणि इथपर्यंत आहे 35 पर्यंत आहे. किती आहे बघून घ्या,
मग मी तुम्हाला शिकवतोच त्याचा. पुढचा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे, या चॅप्टरचा सगळ्यात शेवटचा हिस्सा आहे आणि ज्याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत बॅकग्राऊंडवर, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड. काय दिलंय पुस्तकात आपल्या? पहिले इंडियाचं बघू, मग ब्राझीलचं बघू. काय दिलंय बघा, इंडिया नॉर्थ वॉज अंडर द ब्रिटिश रूल फॉर ऑलमोस्ट 1.5 सेंचुरी. ते काय म्हणतात की इंडिया नावाचा देश आहे की हा कोणाच्या अंडर होता? ब्रिटिश लोकांच्या अंडर होता, म्हणजे इंग्रजांच्या अधीन होतो आपण. किती सर? 1.5 सेंचुरी, म्हणजे 150 वर्ष आपण इंग्रजांच्या खाली राज्य करत होतो. म्हणतात इंडिया गॉट अ इंडिपेंडंट इन द 1947. भारताला राज्य कधी भेटलं? 1947 साली भेटलं. Despite facing several problems like 3 wars, famine situation in various parts and similar issues after independence, India is a major developing countries of the world. आता इथं पॉइंट महत्वाचा आहे. लक्ष द्या काय म्हणतो की आफ्टर इंडिपेंडन्स 1947 नंतर, बघा बरं मी काय म्हणतो, आफ्टर इंडिपेंडन्स म्हणजे 1947 नंतर भारताकडनं 3 वॉर घेतले, 2 पाकिस्तान बरोबर, 1 चायना बरोबर. 1965, 71 असे 3 वॉर होते आपले. या 3 वॉर नंतर आणखी एक सिच्युएशन ज्याला फॅमिन सिच्युएशन म्हणतो. म्हणजे सर काय आला? फॅमिन कशाला म्हणतात सर? दुष्काळ. दुष्काळ आले भारतात. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काही इश्यू होते आफ्टर इंडिपेंडन्स नंतर. खास करून कुठले इश्यू होते? भारत पाकिस्तान, चायना भारत हे इश्यू आहेत अजूनही. बांगलादेश भारत असे इश्यू होते. म्यानमार तर नाही, मालदीव पण नाही, श्रीलंका भारत असे काही इश्यू होते. आणि हे सगळे इश्यू सॉल्व्ह करता 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 भारत जो होता कसा आहे सर? डेव्हलपिंग कंट्रीज बनला सर. डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे कुठला सर? डेव्हलपिंग म्हणजे कुठला? जो अजूनही प्रगती करतोय, प्रगत झालेला नाहीये. डेव्हलपिंग आणि डेव्हलप कंट्रीज मधला फरक समजून घ्या. भारतामध्ये अजूनही जेवणाचे वांदे आहेत, आपण अजूनही डेव्हलपिंग आहोत. डेव्हलप कंट्रीज म्हणजे कोण? ते सगळे श्रीमंत देश आहेत ज्यांच्याकडे जेवणाचे वांदे नाही आहेत. काय रे? सॉरी, नाही आवडते पोरं येतात मला भेटायला, त्यासाठी सॉरी. चला या पुढं. काय दिलं बघा, इंडिया इज कन्सिडर्ड टू बी अ ग्लोबल मार्केट. आणखी काय महत्वाचं आहे की आताच्या जमान्यात, आता आपण डेव्हलपिंग कंट्रीज आहोत, आपण प्रगती केलेली आहे. सो आता सध्या आपण ग्लोबल मार्केट आहोत. ग्लोबल मार्केटचा अर्थ होतो की पूर्ण भारतात आता आपण पूर्ण भारतात नाही सर, पूर्ण जगात आपण काय करतोय? पूर्ण जगात काय करतोय? व्यवसाय करतोय पूर्ण जगाबरोबर. व्यवसाय करतो सगळ्यांबरोबर, म्हणून ग्लोबल मार्केट म्हटलेलं आहे. काही लोकांची, काही देशात आपण गोष्टी घेतो, काही देशांमध्ये विकतो. इवन दो आपण आता चायना बरोबर व्यवसाय करतोय, अमेरिकेबरोबर सुद्धा व्यवसाय करतोय. तर लक्षात ठेवा आपण ग्लोबल मार्केट आहोत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, बिकॉज ऑफ व्हेरियस इकॉनॉमिक रिफॉर्म्स फ्रॉम टाइम टू टाइम इंडियाज इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हॅज पेस अप. आता भारताची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पेस अप झाली, म्हणजे काय झाली? वर आली सर थोडीशी. कशामुळं? रिफॉर्म झाले, इकॉनॉमिक रिफॉर्म टाइम टू टाइम. तुम्ही जर 9th क्लासमध्ये शिस्तीत अभ्यास केला असेल तर तुमच्या लक्षात येईल 1990 मध्ये, म्हणजे 1990 मध्ये, 1990 मध्ये ते 1991 या काळात भारतात इकॉनॉमिक रिफॉर्म झाले. त्या काळात भारताकडे पैसे पण नव्हते, एवढी परिस्थिती वाईट होती. त्या काळात आपण काय केलं? ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि कुठला तिसरं, तर या 3 गोष्टी आपण केल्यात. आणि काय झालं? सध्या आपण जगातली 6 नंबरची अर्थव्यवस्था बनलोय. म्हणजे इकॉनॉमिक रिफॉर्म मुळे आपण 6 नंबरवर येऊन पोहोचलोय जगात, भारत एवढं. द प्रपोर्शन ऑफ द यूथ इन इंडिया इज पॉप्युलेशन इज हाय. आता पुढचा पॉईंट आणखी महत्वाचा आहे की या भारताच्या सगळ्या पॉप्युलेशन मध्ये सगळ्यात जास्त जर संख्या कोणाची असेल तर ते युथ लोकांची आहे. युथ लोक म्हणजे कोण सर? जे वय वर्ष 15 ते
59 15 ते 60 या वयोगटात मोडतात असे लोक, युथ लोक, त्यांची पॉप्युलेशन संख्या सगळ्यात जास्त आहे भारतात, सगळ्यात जास्त आहे भारतात. आणि सगळ्यात महत्वाचं, ॲज दिस फॉर्म अ मेजर पार्ट ऑफ वर्किंग पॉप्युलेशन, इंडिया इज लुक अपॉन ॲज अ यंग कंट्रीज. म्हणून भारताला यंग कंट्रीज म्हणतात, कारण भारतात युथ लोकांची संख्या जास्त आहे. म्हातारे कुतारे कमी आहेत, छोटे लोक कमी आहेत, पण युथ लोक जास्त आहेत, जवान लोक जास्त आहेत भारतात, म्हणून त्याला युथ कंट्री सुद्धा म्हणतात. या इकडं ब्राझीलकडं. ब्राझीलचं बॅकग्राऊंड बघताना एक लक्षात येते की ब्राझील फॉर मोर दॅन 3 सेंचुरीज, 3 सेंचुरीज म्हणजे 300 वर्ष जुना आहे सर. त्याला पहिलं स्वातंत्र्य भेटलं आपल्या. कोणाच्या रूल मध्ये होता? अंडर पोर्तुगीज रूल. भारत कोणाच्या होता? ब्रिटिशांच्या. आणि ह्या पोर्तुगीज रूलच्या होत्या, पोर्तुगीजांच्या होता. त्याच्यानंतर ब्राझील गेन इंडिपेंडन्स इन 1822. 1822 मध्ये भारताला स्वातंत्र्य भेटलं. भारताला नाही, सॉरी, याला, ब्राझीलला. फ्रॉम 1930 to 85, more than half century it was under पॉप्युलिस्ट मिलिटरी गव्हर्नमेंट. यांच्यामध्ये आणखी एक गोष्ट झाली सर, डायरेक्ट यांना स्वातंत्र्य भेटलं नाही, यांची सत्ता गेली मिलिटरी लोक, मिलिटरीतल्या लोकांच्या हातात. मिलिटरी गव्हर्नमेंट होतं, जसं आता पाकिस्तानमध्ये मिलिटरी गव्हर्नमेंट आहे ना, तसं गव्हर्नमेंट यांच्याकडे होतं. पण त्याच्यानंतर इट ओव्हरकम द ग्लोबल फायनान्स डिफिकल्टीज इन द लेट 20th century, आणि ब्राझील हॅज सीन टू बी कंट्रीब्युटर ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ ऑफ द वर्ल्ड अँड इम्पॉर्टंट मार्केट इन द फ्युचर. आता मात्र सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत ब्राझीलच्या, आणि ब्राझील आता ग्लोबल कंट्रीज चाललंय, ग्लोबल मार्केट बनायला चाललंय. पण एक गोष्ट आहे सर, तो आपल्या बरोबरच आहे, तो अजून डेव्हलपिंग कंट्रीज आहे, तो अजूनही डेव्हलप करतोय स्वतःला. घरी त्याला आपल्यापेक्षा पहिलं स्वातंत्र्य भेटलं तरी, आपलं त्याच्यानंतर भेटलं 150 वर्ष त्याच्यानंतर भेटलं आपल्याला, पण त्याच्यावर आपण त्यांच्या पुढे, आपल्याला किती स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाले? 1947. आता किती सुरू आहे? 2026. बरोबर किती होते तर? किती वर्ष भेटलं आपल्याला जुनं? 70, 80 किंवा 80 किंवा 90 वर्ष झाले आपल्याला स्वातंत्र्य भेटलं. एवढ्या वेळात आपण एवढी प्रगती केली भारतानं. चला पुढं काय दिलेलं आहे? पुढं एक हे दिलेलं आहे, याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं तुम्हाला बघा. हा बघा, हा कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, आणि या दोघांच्या मधून जातोय 0 मधला इक्वेटर. इंडियाचं लोकेशन बघा, हे दिसतंय, हे इंडियाचं लोकेशन आहे. याच्यामधून कॅप्रिकॉन जातोय सर, कॅन्सर जातोय. हा ब्राझील, हा ब्राझील, ब्राझील मधून कॅप्रिकॉन जातोय आणि इक्वेटर सुद्धा जातोय. सो अर्धा भाग नॉर्थ मध्ये, बाकी साऊथ मध्ये असं दिसतंय तुम्हाला. या सगळ्या गोष्टी पाठ करायच्या आहेत. या चॅप्टर मध्ये विचारण्यासारख्या 2च महत्वाच्या गोष्टी आहेत. परत सांगतोय, या चॅप्टर मध्ये विचारण्यासारख्या 2च महत्वाच्या गोष्टी आहेत. एक हे ब्रॅकेट बघा, मी काय सांगतो, विचारले तर हे ब्रॅकेट विचारतील, किंवा दुसरं हे फिल इन द ब्लँक्स विचारतील. हे बस, त्याच्या व्यतिरिक्त अजून तरी पुस्तकात अजून तरी काही विचारलेलं नाहीये. अजून तरी काही विचारलेलं नाहीये, अजून तरी काही विचारलेलं नाहीये. समजलं का? हो किंवा नाही सांगा बाळांनो. हो किंवा नाही सांगा, मग पुढचं ठरवू आपण. हो किंवा नाही सांगा, मग पुढचं ठरवू आपण. येस ऑर नो? येस ऑर नो? समजलं. आज इथं थांबू, चॅप्टर संपला तुमचा. या चॅप्टरच्या याच्यामध्ये काहीच नाही बाकीचं, पण हे सगळ्यात महत्वाचे 4 प्रश्न तिथले कव्हर करायचे आहेत. आज थांबू. उद्या उद्या म्हणजे पुढच्या सॅटर्डेला नेक्स्ट चॅप्टर घेऊ. प्रत्येक संडेला एक चॅप्टर घेतला तरी आपलं सगळं कव्हर होऊन जाते. वेळ भेटलास तर स्कूलमध्ये कंप्लीट करू. थांबूया आज. थँक्यू.